आपण एक फार्म हाऊस पाहत आहेत. टू ब्रदर्सचं आहे, 2 भावांसाठी बनवलेलं. त्याच्यामध्ये हे एक साईडचं आणि हे दुसऱ्या साईडचं. आता एक साईडचं आपण माहिती पाहू. आता हे सुरुवातीच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या आपण चढ गेल्यानंतर आपण इथं बाल्कनी पाहतो, समजा स्टेज आपलं साईडचं. त्याच्यानंतर ह्या पायऱ्या वर जाण्यासाठी जिना एकदम मस्त बनवलेला आहे जिना. त्याच्यामध्ये ही साईड इकडं थोडंसं सामान वगैरे राहण्यासाठी, समजा आपलं स्टँडचं वगैरे. लाईटचं हे आहे ना. हां, आपलं हे काय ते काय लाईटचं फिटिंगचं वगैरे ते ठेवणार आहे, इन्व्हर्टर वगैरे सिस्टीम वगैरे बाकीचं. आणि खूप अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे डिझाईन. मी बाहेरून दाखवून त्यावेळेस तुम्हाला एक व्ह्यू दाखवून बाहेरचा पूर्ण फार्म हाऊसचा. त्यानंतर आता हे एक रूम आहे, हॉल आहे. आता हे त्याची एंट्री करत आहे आपण. दाखवा 2 मिनटं. दाखवा मग. सांगा चला पुढे चला काय. आता सध्या पैशामध्ये शेतीचं साहित्य टाकलेलं आहे. नंतर राहण्यासाठी आल्यानंतर हे हॉल राहणार 14x19चा, समजा 14x19चा हॉल. त्यानंतर ते गेट झाल्यानंतर इथून एंट्री या रूमला इकडच्या. त्याच्यामध्ये या साईडवर संडास बाथरूमचं इथं. आणि त्यानंतर हे किचन म्हणून समजा थोडक्यात 2 भावासाठी. आता याच्यानंतर डबल मजली वगैरे होणार आहे. मागं बी मामा बांधकाम वाढवणारच आहे. तर थोडंसं कन्स्ट्रक्शनमध्ये चेंज होणार आहे. थोडंसं त्यांचं नियोजन बदललेलं आहे थोडं. त्यानंतर आपण ते व्हिडिओ घेणारच आहोत नंतर आल्यानंतर एखाद्या वेळेस. आता बाहेरचं आपण पाहू एकदा. सिस्टीम खूपच छान बनवलेलं आहे, बाहेरचा लुक एकदम. हे पहा, या डिझाईनसाठी मामानं 180 रुपये स्क्वेअर फुटानं हे डिझाईन करण्यासाठी कन्स्ट्रक्शनवाल्याला पैसे दिले आहेत. 180 रुपये स्क्वेअर. 13 ब्रासचं काम आहे. नुसतं डिझाईन 13 ब्रास, फक्त डिझाईन 13 ब्रासची आहे म्हणून. या लुकसाठी समजा एवढ्यासाठी त्यांनी बरेचसे पैसे मोजलेले आहेत, केवळ चांगलं दिसण्यासाठी आणि ॲट्रॅक्टिव्हपणा येण्यासाठी. आणि ज्या चेंज बराच होणार आहे. वरचं बांधकाम होणार आहे आणि मागच्या साईडकडून सुद्धा बांधकाम वाढणार आहे. तेव्हा नंतर नवीन कन्स्ट्रक्शनचा आपण व्हिडिओ टाकणारच आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे मामा, तुम्ही याच्यामध्ये काय सांगू शकता? याच्यामध्ये आणखीन याला वीट किती लागली, सिमेंट किती लागलं, याची माहिती द्या थोडी 2 मिनटं. ठीक आहे. बरं, बांधकामाचं समजा मुलांचा विचार होता, तुमचं असं करायचं, तुमचंच वैयक्तिक तुमचंच विचार होता का असं बांधकाम डिझाईनचा? बरं. बरं. आता ही एक साईड आणि हे 2 साईड, 2 मुलांसाठी मामानं आधीच नियोजन लावून ठेवलेलं आहे फॅमिलीसाठी. हां. पुन्हा काय अडथळे वगैरे हे होण्यासाठी समजा वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. समोरच्या एकात काच येणार आहे. हां. एकात विटाची जाळी येणार आहे. हां. तसंच इकडे या बाजूने तेच होणार आहे. ह्या वरल्याकडे बाजूला 2 काच येणार आहेत. बरं. आणि अलीकून ग्रिल का? अलीकून विटाची जाळी एक निघाली नवीन आता. बरं. चांगल्यापैकी जाळी आहे अलीकून काच बसणार आहे. आणि टेरेस आहे. डबल मजली पण बांधकाम पुढं चलून भवितव्य होणार आहे. मागेला पण थोडंसं वर्क करायचं त्यांना. आल्यानंतर संपूर्ण कन्स्ट्रक्शन आपण एखाद्या वर्षानं 1.5 वर्षानं जेव्हा होईल तेव्हा इथं भेट देणारच आहेत. ठीक आहे. धन्यवाद मामा.